10,000 रुपये तुम्ही महिन्याला कमावता, किती भाकरी खाता? 2. तुमच्या बाजूला 20,000 रुपये महिना कमावतात, तुम्ही किती भाकरी खावा? 4. 40,000 रुपये महिना कमविला तर किती खावा? 10,000 रुपये महिना कमविणारा 2 भाकरी खाते तर 1,00,000 रुपये महिन्याला कमविणाऱ्याने किती खावा? सांगा, गणित सांगा, गणित. पैसे किती का कमवत नाही, तुमची जरूरत किती आहे? 2 भाकरीची. तुमची आवश्यकता किती आहे? तुम्हाला कशाची कितीची आहे? आवश्यकता 2 भाकरीची आहे. आता सांगा, 2 भाकरी खाणं हे पत्ता हलविणं झालं आहे की नाही? आणि उगाचच करोडोची संपत्ती कालाधन घरात जमा करून बसलं तर हे झाडच हलीलं गेलं. आपली जरूरत किती आहे तेवढं आपणाला साधू संतांनी, शास्त्रानं, वेदानं छूट दिलेली आहे, संधी दिलेली, अवकाश दिलेला आहे. निर्वाहा पुरते अन्नाच्छादन, आश्रमाशी जाण कोपी गुहा. तुम्हाला एवढं करायचं कोण सांगितलं? हा, मग महाराज आम्ही आवश्यकतेपुरतं, गरजेपुरतंच केलं तर काय होईल? तर तुम्हाला भरपूर वेळ मिळेल भजन करायला, देवाला शरण जायला वेळ मिळेल. बरं, आम्ही जास्त कमवलं तर काय करणार? दैवयोगानं जर कमाई झाली तर हा ठीक आहे, ठीक आहे, एक काम कर, तुमची गरज भागल्यानंतर जे तुमच्याकडे उरते ते तुमचं नव्हे आणि त्याच्यावर हक्क तुमचा नाही. तुम्ही करोडो कमवा, परंतु तुमची गरज भागल्यानंतर जे तुमच्याकडे आहे ते समाजाच्या सेवेसाठी आहे, देश सेवेसाठी आहे. असं म्हणल्यावर कोणी कमविल का? कोणीच कमवणार. कमवायचं माहित, परंतु का कमवावं याचं अक्कल नाही, याचं ज्ञान नाही. त्याच्यामुळे सुखाचा संसार होत नाही, अवघाची संसार दुःखाचा करी. हे अक्कल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत संसार सुखाचा होत नाही. म्हणून जे जे काही आम्ही करतो ते पुण्य, ते पुण्यासाठी जे करतो ते पुण्याचं फळ काय आहे? तर परमात्मा प्राप्ती करण्याची बुद्धी हो.